नमस्कार. आज मी तुम्हाला घरच्या घरी ग्रेव्ही मंचुरियन कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कोबी बारीक किसून घेतलाय, 2 गाजर बारीक किसून घेतले, कांद्याची पात घेतली थोडीशी बारीक चिरून, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडंसं अद्रक घेतले बारीक चिरून, एक गड्डी लसूण बारीक चिरून घेतलाय, अर्धा चमचा मीठ घेतले, अर्धा चमचा मिरची पावडर घेतली, चिमूटभर खाण्याचा लाल रंग घेतलाय, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतले, एक वाटी मैदा घेतलाय आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय. चला तर आपण ह्याला हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला एक थेंब पण पाणी नाही घालायचं. यामध्येच आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घाला किंवा पातळ झालं तर थोडंसं मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर त्यात घालू शकताय तुम्ही. आता हे आपलं मिश्रण छान तयार झाले. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही असे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे बॉल्स बनवू शकताय. बघा असे बॉल बनवू शकताय. पण मी इथे भज्यासारखे सोडून घेणार आहे. मी इथे तेल गरम करायला ठेवलंय. यामध्ये आता आपण हे मंचुरियन घालून घेऊया. असे छोटे छोटेच घ्यायचे, जास्त मोठे पण टाकायचे नाही. आणि हे मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे. मीडियम गॅसवर जर तळले तर एकदम छान कुरकुरीत बनतात ते. कमी गॅसवर तळले तर त्यात तेल बसतं आणि जास्त फास्ट गॅसवर केलं तर ते करपल्यावर त्याचा कडवटपणा लागतो. म्हणून आपल्याला हे मीडियम गॅसवरच छान तळून घ्यायचे. मग बघू शकता आपले मंचुरियन इथे तळून झालेत, मस्त झालेत. याचा कलर पण किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. आता हे मी काढून घेते. एकदम असे कुरकुरीत आणि छान दिसायला दिसतात ते, बघू शकताय तुम्ही. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. बाउलमध्ये टाकताना त्याचा एकदम खडखड असा आवाज येते, म्हणजे आपले मंचुरियन छान तळून झाले. इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. याच्यात बारीक चिरून लसूण घेतलाय, अद्रक घेतली, ती छान तेलात परतून घ्यायची. एक मोठा कांदा घेतलाय, तो बारीक चिरून तो पण यामध्ये घालून घेतलाय. आणि हा पातीचा कांदा पण थोडासा मी बारीक चिरून घेतलेला, तो पण यात घालून घेतलाय. हे छान परतून घ्यायचंय. 2-4 मी मिरच्या घेतल्यात बारीक चिरून हिरव्या, त्या पण छान परतून घ्यायच्यात. एक मोठी शिमला मिरची घेतली बारीक चिरून आणि थोडीशी कांद्याची पात बारीक चिरून घेतली. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं मीठ घालायचं. माझ्याकडून मिठाचा व्हिडिओ स्किप झालाय. यात मी थोडासा कोबी घालून घेतलाय, तो पण आपण छान परतून घ्यायचा. हे सर्व जास्त असे करपू द्यायचे नाही, असे मीडियमच आपल्याला ते भाजून घ्यायचे. आता यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो सॉस घातलाय, 2 चमचे सोया सॉस घातलाय आणि 2 चमचे व्हिनेगर घालून घेतले. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थोडीशी मी अर्धी चमचा मिरे पावडर घेतली, ती पण यात घालून घेतली. अर्धा चमचा मिरची पावडर घेतली, ती पण यात छान परतून घेतली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिली सॉस पण घालू शकता याच्यामध्ये. आता हे छान आपलं परतून झालंय मस्त. यामध्ये आता मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली. ती स्लरी आपण यामध्ये घालून घेऊया. तर छान आता हे मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण ग्रेव्ही ठेवायची नाही आणि जास्त थिक पण ठेवायची नाही. छान आता हे मिक्स झाले सर्व, बघू शकताय. यामध्ये आपण हे सगळे मंचुरियन घालून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे. घरच्या घरी खूप सुंदर बनतात. तुम्ही घरी तुमच्या नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. बघू शकता किती सुंदर झाले ते आपले मंचुरियन. तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. बाउलमध्ये मी आता हे काढून घेते मस्त. ते बाउल घेतलंय मी, यामध्ये थोडे कोबीचे पत्ते टाकले. यामध्ये आपण हे घालून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.